मुंबईतल्या परळमधल्या भोईवाडा परिसरातली पालिकेची मराठी शाळा चोरीला गेली आहे। मराठी शाळेचं अस्तित्व धोक्यात असतानाच दुसरीकडे मराठी शाळा चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यानं खळबळ उडाली। बीएमसीची शाळा होती ती पण पहिली इथे झोपडपट्ट्या होत्या आणि झोपडपट्ट्याच्या इथे एक रेशन दुकान होतं आणि रेशन दुकानाच्या मागे ती शाळा होती आणि ती शाळा 2 ऑक्टोबरच्या बाजूला मिळून होती। म्हणजे ही 2 ऑक्टोबर आहे ना इथे बांधले त्याच्या बाजूलाच होती ती आणि मग 2 ऑक्टोबरनी वाल्यांनी त्यांना शाळा दिली पाहिजे ना, पण ती काही शाळा दिलेली नाही आहे। म्हणजे हां, शाळा गायबच केली। म्हणजे शाळेचं नाव नुशमन नाही आहे। तिथे उंच उंच 60-60 माळ्याचे टावर बांधण्यासाठी शाळेची अडचण होत होती, म्हणून शाळा या ठिकाणी येऊन हलवली। शाळेची जागा ही साधारणतः 4.5 गुंठे म्हणजेच एक 3700 स्क्वेअर फुटाची जागा असलेली शाळा तूर्त शाळा हलवण्यासाठी वनरूम किचनचा आश्रय घेतला। 3 वनरूम किचनमध्ये शाळा हलवली आणि शाळा या ठिकाणची जमीनदोस्त केली। ते वनरूम किचन सुद्धा आता ते महापालिकेच्या ताब्यामध्ये नाहीये। त्यामुळे 2 ऑक्टोबर वसाहत म्युनिसिपल शाळा या ठिकाणाहून कायमची गायब झाली।